सोहळानंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गिरगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली. आपले मंडळ समस्त ग्रामस्थ मंडळी तसेच युवक मंडळ भजनी मंडळ गिरगाव. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. नमो शिवराय द्यामासी आशीर्वाद शिवप्रभू विठ्ठल ठाला. पायकीचे सुख पायकासी ठावे, पायकीचे सुख पायकासी ठावे, म्हणून आजीवे गेली साठी. येता गोळ्या बाण साहिले भडीमार, येता गोळ्या बाण साहिले भडीमार. वर्षता अपार वृष्टीवरी, स्वामी पुढे व्हावे पडता भांडण, स्वामी पुढे व्हावे पडता भांडण. मग त्या मंडण शोभा दावी. पायिकाने सुख भोगिले अपार, पायिकाने सुख भोगिले अपार. शूर आणि धीर अंतरबाही, येता गोळ्या बाण साहिले भडीमार. वर्षता पार वृष्टीवरी. तुका म्हणे या सिद्धांताच्या खुणा, तुका म्हणे या सिद्धांताच्या खुणा. जाणे तो शहाणा करीतो भोगी, येता गोळ्या बाण साहिले भडीमार. वर्षता अपार वृष्टीवरी. विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरं पुंडलिकाय धात्रोन्मुनीन्द्रेहि. समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, प्रथम नमन, प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कृती. जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा.
तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी मस्तकाई पायावरी मस्तकाई पायावरी या वार करी संतांचा 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 वार करी मस्तक हे पायावरी वार करी संतांचा या वार करी संतांचा शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचे कयसे बोलणे शिवरायांचे कयसे चालणे शिवरायांची सलगी देणे कयसी असे सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधिजे तो योग राज्य साधनाची लगबग कयसी केली याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायांचे आठवावे जीवित तृणवत मानावे इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी सरळ पथ सोडून शिवभक्ता वक्रपथाने तू जाऊ नको ज्या संगतीने दुर्गुण वाढेल संगत तयाची धरू नको द्वारी तुझयाला याचक विन्मुख त्याला लावू नको गरीब दुःखी अंध पंगूंना साह्य करण्या विसरू नको कर्ज कुणाचे बुडवू नको रे ठेव कुणाची लपवू नको शिवराय तृण ठेवण विसरती आदर्शतयांचा विसरू नको जन्मदाते हे शिवदैवत आपुले वंदन करण्या लाजू नको बालपणी जे कष्ट सोसले जाणीव तयांची विसरू नको परनारिया माता भगिनी पाप वासना धरू नको शिवरायांचे स्मरावे विचार कधी आबला छळू नको मद्यपान वा जुगार मटका नसेचा खेळ तू खेळू नको या जीवनाचे होईल सार्थक शिवकार्या वारकरी धर्मा तू सोडू नको विठ्ठल पायकीचे सुख पायिकासी ठावे पायकीचे सुख पायिकासी ठावे म्हणून आजीवे केली साठी येता गोळ्या बाण साहिले भडीमार वर्षता पार वृष्टी भरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी शिवकीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला हा अभंग विश्ववंदनीय संत शिरोमणी संत श्रेष्ठ वात्सल्याची आस कैवल्याचा ध्यास जगताचा गुरु तिमिरांधांचा तारू संतांचे संग वेदांचे अंग भगवत धर्माची ज्योत विद्रोहाचा पोत पीडितांचा पारसमणी दीनदुबळ्यांचा धणी कुंडव्यांचा मळा वारकऱ्यांचा गरा खळांचा काळ आणि संस्कारांची माळ असणारे आईपेक्षा ज्यांची माया अपार आहे आणि बापापेक्षा ज्यांचा अधिकार महान आहे
अशा देहुगाव निवासी असणाऱ्या तुकोबारायाच्या गाथेतील पाईक प्रकरणातील हा दुसऱ्या क्रमांकाचा अभंग आहे. विठ्ठल ध्रुवपदासहित 5 चरणाच्या असलेल्या अभंगामध्ये तुकोबाराय एक 16 वर्षाचं पोरग आहे, ज्याला स्वतःच्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचंय आणि त्यासाठी रयतेचं राज्य निर्माण करायचंय. पण ते रयतेचं राज्य निर्माण करण्याकरिता माणसं हवीत, ती माणसं पाठीमागे उभी राहत नव्हती. मग त्या 12 मावळामध्ये फिरून झोपलेल्या माणसाला जाग करण्याचं काम, जाग केलेल्या माणसाला उठतं करण्याचं काम आणि उठलेल्या माणसाला पळतं करण्याचं काम आणि पळणाऱ्या माणसाच्या हातामध्ये दांडकं देऊन धर्माचं आणि आयाबायांच्या आबरूचं रक्षण करण्याचं काम ज्या सिद्धांतातून जन्माला आलं तो आजचा अभंग आहे. विठ्ठल थोडं मागं पुढं वाजव. एकदा जोरदार यांच्यासाठी आणि यांच्यासाठी टाळ्या वाजवा. म्हणजे 520 किलोमीटर अंतरावरून येत असताना विचार करत होतो, महाराज अरे तू तर खांदेकरी चालवलीच नाही. अंतर असतं मायबापांनो, परमार्थ यांच्याशिवाय होऊ शकत नाही. किती क्वालिटीचा महाराज आणा. हे 8 दिवस तुमच्या गावामध्ये दरवर्षी येतात, पण जिथं पिकतं तिथं विकत नसतं. आमच्यासारखे पुण्यातून आलेले भूषण, पुण्यातून आलाय महाराज. मायबापांनो, खरा परमार्थ या वारकऱ्यांनी जतन केलेला आहे. कसलीही प्रसिद्धीची हाव नाही आहे. आपल्या गावामध्ये असे काही वारकरी असतील की ज्यांना माईक सुद्धा नकोय, फक्त टाळ असला की त्याचा काकडा पूर्ण होऊन जातो. म्हणून बाबांनो, सर्वप्रथम तपपूर्ती सोहळा मला वाटतं महाराष्ट्रातला नव्हे, जगातला. तुम्ही म्हणता जगातला? हो, महाराष्ट्र सोडून दुसरीकडे कीर्तन थोडीच होतात. म्हणून जगातला हा एकमेव असा हरिनाम सप्ताह आहे की जो तारखेनुसार शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून गेल्या 12 वर्षापासून साजरा केला जातो. समर्थ रामदास स्वामींनी ज्यांना श्रीमंत योगी म्हणावं, ते खरोखरच योगी आहेत अशी भावना ज्या गिरगावच्या सुज्ञ वारकऱ्यांची आणि धारकऱ्यांची तयार झाली. मायबापांनो, शिवरायांच्या भूमीमधून मी आलेलो आहे, तेव्हा तुमचे शतशः आभार मानतो. देव हवा, आपण माणसातला देव जेव्हा आपण आपल्या हृदयामध्ये साठवतो तेव्हा तरण्या बांड पोराला सांगायची गरज पडत नाही, ती तुझी बहीण आहे. माणसामधला जन्म घेतलेला हाडा मासाचा देव जेव्हा आपण आपल्या मुलांपुढं आयडॉल म्हणून उभा करतो तेव्हा त्याला सांगायची गरज पडत नाही, बाळा तुला तंबाखू खाऊन चालणार नाही, तू दारू पिऊ नये, काहीच सांगायची गरज नाही. कारण त्याचं आराध्य दैवत एवढं स्ट्रॉंग असतं की त्याला तंबाखू खाणारे दारू पिणारे अफजल खान वाटू लागतात. अशा सुंदर औचित्यावरती हा सोहळा आपण इथं आयोजित केलेला आहे. माझ्यासारख्या पामराला आपण आजची सेवेची संधी दिली. मला आठवत नाही, पण बहुतेक मागच्या वर्षी सुद्धा विचारणा झाली असावी. म्हणजे आनंद या गोष्टीचा आहे. मायबापांनो, लक्षात ठेवा, आम्ही रात्रंदिवस गडावरती झटत असतो. गडांवरती आम्ही बालसंस्कार शिबिर, व्यसनमुक्ती शिबिर, शिवशौर्य साहसी संस्कार शिबिर. जेव्हा रात्री आपण गडावर जातो आणि शिवरायांच्या पदस्पर्शानं झालेल्या भूमीचे रात्रीच्या फक्त आकाशामध्ये चांदण्या आहेत, सर्व बाजूनं काळोख आहे आणि वाऱ्याची झुळूक यावी आणि ती झुळूक आपल्या चेहऱ्यावर आली की आपल्याला वाटावं शिवाजी महाराज आपल्या चेहऱ्यावरून हात फिरवतायत. हा अनुभव रात्रीचं शिवाजी महाराजांच्या गडावर गेल्यानंतरच येतो मायबापांनो. पण ज्या 12 मावळातील माणसं एकत्र करून शिवाजी महाराजानं
राज्य निर्माण केलं, तिथं अशा प्रकारचा सोहळा. म्हणजे मी तुमच्याकडे बोलायला आलो म्हणून नारदाच्या गादीवरून मायबापांनो खोटं बोलणार नाही, पण अद्यापपर्यंत तरी मला पाहायला मिळाला नाही. म्हणून सर्व कमिटीचे, ग्रामस्थांचे, एक शिवपाईक या नात्यानं मी तुमचे शतशः आभार मानतो. गेल्या आता हा दुसरा दिवस आहे. या दुसऱ्या दिवसामध्ये म्हणजे माऊलींना मी पाहिल्यानंतर जरा बरं वाटलं. मी म्हणलो एक ओळखीचा खांदेकरी भेटला बा. ते म्हणतात अरे ह्यो खांदेकरी का म्हणायला लागला? खांदेकरी तर ते चांगला होता ना. अरे त्यांचे खांदे उतरावे लागतात, यांचे खांदे कुरवाळावे लागतात. त्याच्याशिवाय महाराज पुढे जाऊ शकत नाही. ब्रह्मानंद काय कुणालाच कळू शकत नाही. हे ब्रह्मानंद प्राप्तीचे खरे खांदेकरी आहेत, लक्षात असू द्या. पालखीला जसा खांदा द्यावा तसे आपण वारकरी संप्रदायाचे भोई आहोत. आनंद द्यावा आणि घ्यावा. एका माणसाला साप चावला, माणूस जाग्यावर मेला, 10वा झाला, 13वा झाला आणि पोस्टमार्टमचा रिपोर्ट आला आणि कळालं साप बिनविषारी होता. मग साप बिनविषारी असताना सुद्धा माणूस का मरतो? तर तो घाबरतो. त्याचं काय घाबरलं? तर लोक म्हणाले मन घाबरलं. हे मन घाबरू नये म्हणून त्याला आयसीयूत टाकता येईल का? त्याला काजू बदाम खाऊ घालता येतील का? त्याला व्हेंटिलेटर लावता येईल का? काहीच करता येत नाही. कारण जिथं विज्ञान थांबलं तिथं आमचा वारकरी संप्रदाय सुरू होतो. जिथं माणसाचे प्रयत्न संपतात तिथून संतांचे प्रयत्न सुरू होतात. आणि आपण मोठे सद्भागी आहोत की आपल्या मनाची ट्रीटमेंट करण्याकरिता 800-900 वर्षापूर्वी आपल्या वारकरी संतांना आपल्याला गाथा, गीता आणि ज्ञानेश्वरी सारखं संतांचे अभंग आपल्याला दिलेले आहेत. तुमच्या शांताबाईचं गाणं एकदा म्हणून बघा आणि एखादा अभंग म्हणून बघा आणि मग त्याचा बीपी मोजा. कोणता बीपी हाय असतो आणि कोणता बीपी लो असतो हे तुमचं तुम्हाला कळेल. अवघड झालंय. आपलीच पोर आहेत पण हे कुत्र्याचे शेपट तोडायला लागले. एकाला मी विचारलं का रे बाबा, कुत्र्याचं शेपूट कुत्रं चांगलं गावरान कुत्र आहे, मस्त दिसतंय, सुंदर दिसतंय. ते मला नाही ना, शेपूट तोडल्यावर इंग्लिश वाटतं ना. ही अशी शेपट तोडणाऱ्या अवलादी आपल्याकडे जमा झाल्या आणि त्याच्यामुळं आपल्यालाच आपल्या धर्माचा, संस्कारांचा विसर पडू लागला. जगातला सर्वात सहिष्णू धर्म म्हणजे आपला हिंदू धर्म आहे, लक्षात असू द्या. एखाद्या चर्चमध्ये जाणारा माणूस जेव्हा चर्चची प्रार्थना करायला लागतो आणि त्याचा पादरी जेव्हा घरी येतो तेव्हा तो म्हणतो अगोदर तुम्हाला देवघर बाजूला काढावं लागेल. आमच्या स्टाफमध्ये घडलेली गोष्ट आहे, लक्षात घ्या. शिकलेली माणसं सुद्धा. तो मास्तर आम्ही महाबळेश्वरवर नेला. चांगला 96 कोळी मराठा असताना सुद्धा तो महाबळेश्वराचं दर्शन घ्यायला येईना. का? तर त्याच्या घरामध्ये येशू अवतरले. अरे तोही भगवंत आहे. जेव्हा हा भगवान मिळेल ना, पोरगा एकच आहे, त्याला घरामध्ये गणेश म्हणतात, बाहेर आल्यानंतर गण्या म्हणतात आणि शाळेमध्ये गेल्यानंतर त्याचं नाव राम असेल, श्याम असेल. माणूस एकच आहे पण माणसं आपल्या आवडीप्रमाणे त्याला हाक मारत असतात. तसा देव एकच आहे. तसा देव एकच देव आपल्याला भेटेल तेव्हा आपल्याला जाणेल की अरे यालाच अल्लाह म्हटल्या जायचं, याला येशू म्हटल्या जायचं, याला भगवंत कृष्ण म्हटल्या जायचं. पण स्वार्थी माणसं असतात, ज्यांनी परमार्थाचं दुकान मांडलं त्यांना दुसराचा परमार्थ अजिबात आवडत नाही. म्हणून जगातला सर्वात प्राचीन संस्काराचं विद्यापीठ जर कोणतं असेल तर तो आपला धर्म आहे मायबापांनो. फक्त त्या धर्मावरती कर्मकांड आलं की मात्र तो विटंबित होतो आणि ते कर्मकांड न टाकता आपला धर्म जर सुरक्षित ठेवायचा असेल तर अशा सप्त्यांची आवश्यकता आहे. धर्माचे पालन, धर्माचे धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, करणे पाखंड खंडन,
अगोदर गफलत बाजूला काढा. धर्म कशाला म्हणावं हे माणसानं समजून घ्यावं. सगळ्यात सोपी व्याख्या मी सांगत असतो. जे संस्कार तुम्हाला आईला आई आणि ताईला ताई म्हणायला शिकवतात, मग आपली आई आपली ताई आपण कोणत्याही अवस्थेमध्ये पाहिली तरी आपल्या मनामध्ये वासना निर्माण होत नाही. हे संस्कार लहानपणापासून तुमच्या मनावर बिंबवले जातात. त्याला आपला हिंदू धर्म म्हणावा. विठ्ठल. आणि म्हणून लगेच लांब वेटोळा घालून मग तू गीता वाचली का, तू गाथा वाचली का, काहीच करायची गरज नाही. फक्त माणसासारखं वागा आणि माणूस म्हणून इतरांवर प्रेम करा. एवढं जरी केलं तरी सुद्धा देव आमचा पांडुरंग हा सज्जन कसायाला मांस विकू लागतो. चोखोबांचे आपला देव आहे. लक्षात घ्या. पांडुरंगाला नवस चालत नाही. पांडुरंगाला मुरळी सोडायची गरज नाही. पोरगा सोडायची गरज नाही. आता पिक्चरमध्ये काही दाखवायले माऊली, पिक्चराने बिचाराने जास्त बिघडले. बरं असो, तो माझा विषय नाही. इथे सुंदरपैकी साथ करणारे गायनामध्ये शेषराव महाराज टाकळीकर असतील, रोहिदास महाराज माटेगावकर असतील, संतोष महाराज तेलगावकर असतील, आणखीन तर आणि वादनामध्ये म्हणजे मला वाटतं कीर्तन बंद करावं, यांचंच ऐकावं असं सुंदर वाजवणारे माऊली महाराज असतील, धीरज महाराज असतील, आवाज देणारे असतील. दुसऱ्याच दिवशी एवढा जोरात आवाज म्हणल्यावर मुरल्याला माणूस आहे. आणि संभाजीनगरवरून मराठी हॉटस्पॉटचे आलेले आमचे मित्र असतील. सुंदरपैकी हा दुसरा दिवस भागवत कथेचा आहे. नावाजलेले वक्ते तुमच्याकडे आहेत. तुमचं बॅनर पाहिल्यानंतरच तुमची श्रीमंती कळते. म्हणजे जे कीर्तनकार तुम्ही बोलवलेले आहेत, ज्याला कळतं तुमची श्रीमंती कळते. तुमची श्रीमंती वेगळी आहे. काही लोकांनी दात सुद्धा सोन्याचे केले, दात सुद्धा सोन्याचे केले. त्याला व्हाटगाड म्हणावं. मेल्यानंतर त्याची कवटी रात्रीचं एक जाऊन फोडतो, मग त्याचा दात सोन्याचा होता. पण तुमची श्रीमंती वेगळी आहे. तुम्ही ज्ञानानं श्रीमंत आहात. आणि म्हणून जाणकार माणसं, अनुभवी माणसं आपल्या गावामध्ये यावे. आणि याचं अप्रूप वाटतं, मला वाटलं आत्तापर्यंत आपण देवांचा जन्मोत्सव साजरा करत होतो आणि आपण शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव अशा आध्यात्मिक अंगानं साजरा करत आहात. त्या स्वर्गातल्या सिंहासनावर इंद्राच्या बाजूला बसलेल्या शिवाजी महाराजांना सुद्धा गिरगावकरांचा अभिमान वाटत असेल. मायबापांनो, आमच्यासारखी माणसं अख्खा आयुष्य त्यांच्याकरिता वाहण्याकरिता तयार असतात. आणि आपला आयडॉल असणाऱ्या देवाला जर एखादं गाव इतक्या सुंदर पद्धतीनं भजत असेल तर माणसाचं मन भरून येतं. परत एकदा समस्त नागरिकांचे, सर्व गायक असतील, वादक असतील, विनेकरी असतील, टाळेकरी असतील, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल. विषय असा आहे, अरे पुण्यातले लोक डोक्यावर पडलेले आहेत का रे? आल्या आल्याने चिठ्ठ्या वाटल्या. मायबापांनो, पायिक प्रकरणाचा हा मोठा प्रॉब्लेम आहे. आपलं पारायण सुद्धा पायकीपर्यंत पोहोचलं नाही. आणि ज्या प्रकरणामुळं शिवाजी महाराजाच्या
पाठीमाग प्रति शिवाजी उभा राहिले. अरे त्या औरंगजेबाचा इतिहासकार आहे काफिया खान नावाचा, तो आपल्या अलमगीर नावाच्या ग्रंथामध्ये लिहितो, या खुदा ये शिवा को पोलाद दिल आदमी कहां से मिल जाते हैं. त्या सोनेरी महलामध्ये राहणारा तो औरंगजेब सुद्धा म्हणायचा, या खुदा अगर सिवा के जैसा एक भी पोलाद दिल आदमी मुझे मिल जाता तो तेरा ये अलमगीर पूरी कायनात पर राज करता. पण मिळाले नाही. का मिळाले नाही लक्षात ठेवा. अद्यापपर्यंत आईनं आपल्या मुलासाठी काला ठेवावा आणि तिनं बाहेर जात असताना बाकीच्यांना सांगावं, शाण्या सुरत्यांना सांगावं, माझं मूल उठलं की त्याला तुम्ही तो दूध काला द्या. मूल उठलं, त्याला दाढी मिशा आल्या, ते मोठं पण झालं तरी सुद्धा दूध काला आणखीन जशाच तसा आहे. 400 वर्ष झाली. एकाला जाणता राजा म्हणावं, दुसऱ्याला जगद्गुरु म्हणावं आणि दोघातलं अंतर फक्त 3 कोसाचं आहे. दोघातलं अंतर 3 कोसाचं आहे. वेड्याला सुद्धा 1646 मध्ये गाथा पाठ झालेली आहे. अरे ज्यानं 300 वर्षाची गुलामगिरी संपवण्याकरिता, ज्यानं 300 वर्षाची गुलामी संपवण्याकरिता त्या रायरेश्वरावर जावं, असेल हिम्मत लढणारांची आणि सुळावर चढणारांची, निर्भय नितड्या छातीवरती जुलूम रगडीत जाणारांची, त्याने यावे भीतीन आम्हा सुलतानांची, खैरणा आता दुष्टजनांची, जगणे मरणे एकटी आता, अन्यायाचा फोडू माता, असेल हिम्मत लढणारांची आणि सुळावर चढणारांची. कितीव्या वर्षी? 16व्या वर्षी. तुकोबारायांनी त्यांच्या गाथेमध्ये हे धर्मकार्य करण्याकरिता जाणाऱ्या लोकांना चांगलं झापलेलं आहे. पोरग मंदिरात चाललं, कीर्तनाला चाललं की बाप त्याला आवळून घेतो. बघा, मुस्लिम बांधवाचं पोरग बघा, आपल्याला दुसऱ्याला नाव ठेवायचे नाही, पण दुसऱ्याचं घर बघितल्याशिवाय आपलं घर बांधता येत नसतं ना. तर तुम्ही म्हणता ना, महाराज आम्ही तुम्हाला बोलवलं, तुम्ही काय म्हणायला लागले. त्यांचं पोरग शेंबड जरी असलं तरी टोपी घालतं, हातामध्ये कुराणाची पानं घेतं. सुबह होने की दुआ, शाम होने की दुआ. आपलं पोरग खातय मावा. आपला नवरदेवच झिंगाट करायला लागला म्हणलं काय म्हणा. देवाचा देव नवरदेव. आपली संस्कृती उद्ध्वस्त करायला कुणा औरंगजेब येणार नाही, अफजल खान येणार नाही, मुंबाजी येणार नाहीये. आपणच सैतान बनून, आपणच रावण बनून, आपणच दुर्योधन बनून आपल्या संस्कृतीचे आणि संस्काराचं नरड दाबतो. आणि म्हणून ज्या शिवाजी महाराजानं वयाच्या 16व्या वर्षी प्रतिज्ञा घ्यावी हो. आता मला सांगा, आपल्याकडे आता काही लोक म्हणतात, हे शिवाजी महाराजांना कुठं रामाच्या आणि कृष्णाच्या गोष्टी सांगितल्या. अरे कुत्र्या मांजराच्या गोष्टी सांगून सुद्धा आपली पोरं प्रेरणा घ्यायला लागले. जैसी करणी वैसी बन. एक होता कोला, एक होता कुत्रा, त्या आला ते मला भाव, यांनी लेकर बोधकथा घ्यायले. मग राम नावाचा कुणीतरी अयोध्यामध्ये जन्माला आलाय आणि आपल्या बापानं दिलेलं वचन सत्यात उतरावं. आपल्या बापाला जगानं मेल्यानंतर सुद्धा खोटारडा म्हणून आहे. म्हणून निष्पाप निरापराध असताना सुद्धा एक सुपुत्र, एक सच्ची अवलाद वनामध्ये जाते हो. असं पोरग आजही कुणाला नकोय, हात वर करा. नाही तारीख माहिती नसेल हो. एक म्हणला, गुरुजी तुम्हारे राम की तारीख, जन्म तारीख क्या है? म्हणलं असं मोकळ्या पटांगणात ये, मग तुला सांगतो. नाही बोले केक काटणार था. लोक वाढदिवसाला केक कापायला, आपण म्हणतो अन्न हे पूर्ण ब्रह्म. आपण दिवा लावावा आणि यांनी विजावा. म्हणजे या विजलेल्या करंट अवलाद आहेत. हे दिवे नाहीत, हे टेंबे टेंबे. कधी बडके घेतील सांगता येत नाही. गुढीपाडवा आला त्याच्याबद्दल वादविवाद, 31 बद्दल ही माय म्हणणारी कैकईच म्हणाव ना, वाटून देते. बाबड्या तिकट किती करू, आणि ते
स्लॅपवर 30 फसला. 31 डिसेंबरला गादा 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 शिजायला लागलं. त्यांच्या तोंडाला पाणी यायला लागलं. ते ही वाटून द्यायला लागली. आता शासनच म्हणायला आता महाराष्ट्राचं मध्यराष्ट्र झालं तर कोणी वाईट मानून घेऊ नये. आमच्या लहानपणी आम्ही पथनाट्य बघितले, दारूचे दुष्परिणाम सांगणारे. आता दारूचा सदुपयोग सांगणारे पथनाट्य करावे लागतील. शासन त्याला अनुदान देणे. पीते रहो, वाईट नाही ते, सोमरस आहे, सोमरस. अरे अरे अरे, महाराष्ट्र घडवण्यासाठी 800 ते 900 वर्षे लागले. पण जेव्हा करंट अवलादी जन्माला येतात तेव्हा आपली परंपरा मोडीत काढतात. मायबापांनो लक्षात ठेवा, जेव्हा आमच्या संस्कारावर आमचीच लोक तलवार उगरतात तेव्हा कधीतरी कुणाला तरी बंडा तात्या म्हणून समोर यावं लागतं. पण त्या बंडा तात्याला सुद्धा टीकेचं धनी बनवल्या जातं. अरे त्याचं लग्न नाही झालेलं, लेकरं बाळ नाही झालेले, पण अख्खं आयुष्यभर तो माणूस व्यसनमुक्तीचं काम करतो. कधीतरी त्यांच्या व्यसनमुक्तीच्या ज्यात जा, ती पोरं चहा सुद्धा व्यसन मानतात. अशा माणसाच्या वाट्याला ठीक आहे, बोलण्याच्या ओघामध्ये तर लोक आंबा पिळण्यासाठीच असतात. आंबा पिळतो रस गळतो, अशी माणसं निघाली आहेत. म्हणून मायबापांनो सांगण्याचा मतितार्थ असा आहे, महाराष्ट्रामध्ये जन्माला आलोत हे आपलं सद्भाग्य आहे. तुमचा आणि माझा बोन मेरो, तानाजी, येसाजी, सूर्याजी, बाजी, मुरारबाजी, अरे ज्ञानोबा, तुकोबा, सावतोबा अशा 18 पगड जातीच्या मावळ्यांशी आणि संतांशी मॅच होतो. आपलं रक्त आहे ना, आपला डीएनए एवढा पवित्र आहे. अरे पवित्र असणाऱ्या डीएनए कसं वागावं? जेव्हा हरणालाच आपल्या कस्तुरीचा विसर पडतो तेव्हा मात्र ते छाती फुटेपर्यंत पळत राहतं. आता सध्या मराठी माणसाला त्याच्या मराठीपणाचा विसर पडलाय आणि हा मराठीपणाचा विसर जागवण्याकरिता त्या 16व्या शतकामध्ये तुकोबारायांनी पायिक प्रकरण लिहिलं, पण तिथपर्यंत कोणी जाऊनच पोहोचले नाही. मग तुमच्या मनातला प्रश्न असेल, महाराज आत्तापर्यंत जेवढ्या श्रेष्ठ माणसांनी त्या पायिकीचा अर्थ सांगितला, मग तो चुकीचा आहे का? नाही, तो पण बरोबर आहे. अरे संतांचं वाङ्मय हे ढगाप्रमाणे आहे. आई नसणाऱ्यानं त्या ढगाकडे पाहावं त्याला आईचा चेहरा दिसावा, बाप नसणाऱ्यानं त्या ढगाकडे पाहावं त्याला बापाचा चेहरा दिसावा, वारकऱ्यानं त्या ढगाकडे पाहावं त्याला पांडुरंगाचा चेहरा दिसावा, धारकऱ्यानं पाहावं त्याला शिवाजी महाराजाचा चेहरा दिसावा. ढग एकच आहे, पण पाहण्याचा भाव बदलला की ढगातला चेहरा बदलतो. तसं संतांचं वाङ्मय, त्याच्याकडे पाहण्याचा भाव आणि दृष्टी बदलली की तुम्हाला वेगळी सृष्टी दिसू लागते. आणि ही वेगळी सृष्टी काय होते ती पहिल्या चरणात ते म्हणतात. पायिकीचे सुख पायिकीची नावे, पायिकीचे सुख पायिकाची 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 नावे, पायिकाचे सुख पायिकाची नावे. मनमोनी जीवा केली सृष्टी, मनमोनी जीव केली सृष्टी, घेता गोळा मान जायले बळीवार, घेता गोळा मान जायले बळीवार. हे मनोनिया देवा केली मनोनिया जीव घेता गोळा मान जायले बळीवार. तर एक चिंतन असं आहे. एका वारकऱ्यानं मला विचारलं, म्हणे महाराज शिकलेली माणसं काही आम्हाला सांगायला ना आमचे डोकं बळकायला लागले म्हणे. म्हणलं काय झालं माऊली? अरे म्हणे टाळ हातात घेऊन रामकृष्ण हरी म्हणणाऱ्या तुकोबारायांना तलवार हातात घेऊन मुंडके कापणाऱ्या शिवाजी महाराजाची काय गरज पडली? भजनी पै विक्षेप तेची पै मरण न वाजावा क्षण एक वाया,
तुकोबारायाच्या भजनामध्ये विक्षेप येतोय. विक्षेप कोण आणतोय? उच्छेद हागे मांडला रोकडे विठ्ठला परचक्रा. परचक्रानं उच्छेद मांडलेला आहे. मग ते म्हणले मग शिवाजी महाराजाची काय गरज होती? डायरेक्ट देवाशीच कनेक्शन होतं तुकोबारायाचं. देवालाच म्हणायला पाहिजे होतं. म्हणजे आई म्हणाली लेकराला, बाळा तुला भूक लागली की खिशात शेंगदाणे ठेवलेत ते खा. पोराने तेवढं तरी कष्ट खिशातून शेंगदाणे काढायचं करावं की नाही? देवानं प्रत्येक जीव बनवला. अमिबा सारखा सूक्ष्म जीव बनवला, डायनासोर सारखा जीव बनवला, पण जीवांचा शिल्पकार असणाऱ्या त्या देवाचं समाधान होत नव्हतं. देवाला वाटायचं अरे मी असा 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 कलाकृती तयार करेल की परत ती कलाकृती करण्याकरिता माझ्या हातामध्ये ब्रश येता कामा नये. आणि मग देवानं माणूस नावाचा प्राणी बनवला. लक्षात ठेवा, आपण जरी स्वतःला माणूस म्हणून घेत असलो तरी तो प्राणीच आहे. पण देवानं एक वरदान दिलंय, बाबांनो, प्राणी म्हणजे जनावर. जेव्हा माणूस हा जंगलात राहायचा तेव्हा जनावरच होता, पण ज्यांना जनावराचं माणूस बनायचंय ते निरंतरपणे लक्षात ठेवा नख आणि केस कापत राहतात. काय कमाल असेल ईश्वराची सुद्धा. देव वारंवार आपल्याला सूचना देत असतो की तुम्ही प्राणी आहात, तुम्ही जनावर आहात, पण आपण म्हणावं देवा आम्हाला जनावर राहायचं नाहीये, माणूस व्हायचंय. आणि म्हणून माणसानं माणसासारखं वागलं की देवाला समाधान होतं. आणि माणूस माणसासारखा नाही वागला की नरकात असलेल्या रावणाला समाधान होतं. ये मेरा भाई है. म्हणून आता तुम्हीच ठरवा. रामही कधी अवताराला येत नसतो, लक्षात ठेवा. आणि रावणही कधी अवताराला येत नसतो. आई वडिलांचे संस्कारच कधी रावण जन्माला घालतात तर कधी राम जन्माला घालतात. आणि 19 फेब्रुवारी 1630 मध्ये आई वडिलाच्या संस्कारातून मराठी मनांना भुरळ पाडणारा, अरे प्रभू रामचंद्र तरी दूरचे वाटावेत, वेड्या माणसाला जरी शिवाजी महाराजाची प्रतिमा कुठं पडलेली दिसली तर त्या वेड्यानं सुद्धा शिवाजी महाराज उचलून घ्यावेत. काय ताकद असेल त्या शिवाजी महाराजाची. मग अशा शिवाजी महाराजांचा तुकाराम महाराजाचा संबंध काय? भजनी पै विक्षेपतीची पै मरण. तुकाराम महाराज माहिती होतं देवानं आपल्याला सारं दिलंय. जा मंदिरामध्ये, जर ब्रह्मदेवाचे ते 3 शिर जर तुम्ही सोडले तर इतर देवामध्ये, भगवान रामामध्ये आणि माणसामध्ये काय फरक आहे? लक्षात ठेवा. जे कर्तृत्वकरणी ऐसे करणी ऐसे करिए की नरका नारायण बन जाय. कर्तृत्वानं आईच्या पोटी जन्म घेतलेला अयोध्येतला एक राजपुत्र मराठी माणूस नव्हे अख्ख्या जगाकरिता देव बनून जातो. माणूसच असेल जो जन्म घेतो. कधीतरी अदमास घेत चला. नाही, ज्यांनी रामायण लिहिलं त्यांच्याकडे काय होतं? सॅटेलाइट होता का? आपण नाही नाही ते थोटांड आहे, ते जाणारा जो ब्रिज दिसतो ना, नाही नाही नाही, मग आमच्या काय पाणबुडी होती का? पाणबुडी तर आता शोधली. अरे मग लंकेला जाणारा सेतू थोड्याफार प्रमाणात आताही दिसतो. नास्तिक म्हणतात ते निसर्ग दत्त आहे. अरे पण मला या प्रश्नाचं उत्तर द्या ना. वाल्मिकींकडे पाणबुडी होती का काय होतं? मग नेमका तिथाच सेतू कसा? रावणाकडे जाण्यासाठी कोणता असं जहाज होतं? कोणती अशी शिप होती? तो लंकेलाच का? मायबापानो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जगामध्ये 100% कोणतीच गोष्ट खोटी नसते. तुमच्या गावामध्ये साप निघाल्याची अफवा पसरली, पण साप कधी निघतच नसतो का? साप निघाला एवढा पण मारुतीच्या पारापर्यंत योस्तर झाला एवढा, असा फुस 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 करायला लागला. आमचे आप्पा म्हणले काय पाहिजे? प्रॉब्लेम झालाय मराठी. अंगी दैवत संचरे
मग तेथे काय वरे कोण म्हणतात? तुकाराम महाराज. आपल्या लोकांच्या अंगात यायला लागलं. अहो त्या खेडला कीर्तन सुरू झालं आणि शिवचरित्र रिदम मध्ये आलं. ताई झुलायला लागल्या. मी लागा काका याच्यासारखा अपमान कीर्तनाचा दुसरा नाही. देव जर आपल्या अंगामध्ये संचरत असेल तर तुकोबाराय म्हणतात मग आता उरलं काय? आणखीन काय पाहिजे तुम्हाला? तुम्हाला सोमरसाचा प्याला पाहिजे का? रंबा उर्वशीचा डान्स पाहायचा आहे का? जर देवच साक्षात तुमच्या अंगात येत असेल तर श्रद्धा एकीकडे असावी आणि अंधश्रद्धा एकीकडे असावी. ही गोष्ट लक्षात ठेवा. शिवाजी महाराजानं कधी आपल्या घोडीच्या गळ्याला लिंबून मिरची बांधली गो? एकानं स्क्वॉडा गाडी घेतली आणि जातानाच लिंबून मिरची घेऊन गेला. कुठं? शोरूमला. मी म्हणलो माऊली हे लिंबून मिरची. म्हणे ऍक्सिडेंट होत नसतो. आपला आरटीओ पागल आहे का काय? अरे हेल्मेटची सक्ती करण्यापेक्षा लिंबून मिरची 10 रुपयात काम भागल की काय? कमाल आहे. ज्या शिवाजी महाराजाची प्रतिमा आपण आपल्या गाडीवरती लावावी. हा अरे आपण आपले घर बांधायला काढतो आणि काळ्या बाहुल्या लटकवल्यात. सांगा 33 कोटी देवातला ह्यो कोणता देव आहे तुम्ही उलटा टांगला? अरे आपल्या पोराला देव कळण्या अगोदर भूत कळायला लागलं. पोराला बोलता येत नाही पण भांबड. कुठं? अंधार पाहिला की भांबड. का भांबड? अरे असं उचललेलं पोरग वर बघायला लागलं आणि त्याला ते काळं आडवं तिडवं लटकलेलं. कधी त्या बाहुलीचा मुका घेतलाय का तुम्ही? छान दिसलेल्या लेकराचा मुका घेतो का नाही आपण? अरे ज्या पोराच्या मनावरती आपण संस्कार करायला पाहिजे. आपल्या दरवाजावरती लावा ना शिवाजी महाराजाच्या प्रतिमा, लावा तुकोबारायांच्या प्रतिमा. जात येत असताना पोरांना विचारावं बाबा हे कोण? अरे हे शिवाजी महाराज 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये 50 सेकंद सुद्धा स्वतःसाठी जगले नाही. काय म्हणलो मी? 50 सेकंद सुद्धा. शिवाजी महाराजानं स्वैर संबंध सुद्धा स्वराज्याचं रक्षण व्हावं म्हणून करावं. कळू द्या ना त्याला. तुकोबारायांची प्रतिमा लावा. जाता येताना पोराला कळू द्या. त्यानं विचारलं पाहिजे हे कोण? हे तुकाराम महाराज आहे. मराठी माणसाची पहिली कर्जमुक्ती करणारा महापुरुष या मराठी मुलकामध्ये अवतरला ते हे तुकाराम महाराज आहे. आपला प्रॉब्लेम झालाय. मी म्हणलो ना आपल्याकडे अशा अवलादी निघाल्यात कुत्र्याचं शेपूट तोडल्याल्या. म्हणून लक्षात ठेवा परमार्थ करायला अडचण नाहीये. कुठेतरी उल्लेख सापडला का? शिवाजी महाराजाच्या तलवारीला पेंटरनी ती भवानी तलवार आहे ही बरोबर आहे पण भवानीनं दिलेली तलवार करून टाकली. तुम्ही म्हणता महाराज तुम्ही का डोक्यावर पडले का? भवानी तलवार आणि भवानी दिलेली हो जमीन आसमानचा फरक आहे. आपण आपल्या घरांना मातृछाया पितृछाया ज्ञानेश्वर माऊलींची कृपा अशी नावं देतोच की. ही श्रद्धा आहे. लक्षात ठेवा जेव्हा कधी आज मी तुमच्या पुढे उभा राहिलो ना माझ्या खिशामध्ये रायगडाची माती आहे आणि ती 24 तास असते. मला जाणवतं की माझ्या बरोबर माझे शिवराय आहेत. हा श्रद्धाभाव झाला. लक्षात ठेवा हा श्रद्धाभाव झाला. मग ती भवानी तलवार कधी भवानीनं दिलेली तलवार झाली आपल्यालाच कळाना. मग यातून झालं काय? भवानीनं दिली. काय जमत होतं? शिवाजी महाराजाच्या वडिलाला जमलं नाही, आजोबाला जमलं नाही, त्यांना काही जमलं असतं होय पण भवानीनं दिली. अरे मग भवानीच प्रसन्न होती तर शिवाजी महाराजांना आग्र्याला जायची काही गरज होती का? अफजल खानाला बोलवायचं त्याचं पोस्टमॉर्टम करायचं याची काही गरज आहे का? इथं माते लागू दे जुलाब त्यांना. तो आलाच नसता ना औरंगजेब इथपर्यंत आला असता का? तांब्या घेऊ तरी कामा झाला असता. विठ्ठल लक्षात ठेवा देवाला विरोध नाहीये पण ज्या कृतीतून आपलं अध्यात्म बदनाम होईल त्याला विरोध आहे. लक्षात ठेवा. कारण तुकोबारायाने याला विरोध केला. 900 कन्या पुत्र होती तरीही का करणे लागे पती. कन्या पुत्र होती 900 कन्या पुत्र होती
नवसे कन्या पुत्र होती नवसे कन्या पुत्र होती नवसे कन्या पुत्र होते नवसे कन्या पुत्र होते नवसे कन्या पुत्र होती नवसे कन्या पुत्र होती तरी करणे लागे तरी करणे लागे नवसे कन्या पुत्र होते नवसे कन्या पुत्र होते तरी का करणे लागे पती तरी का करणे लागे पती नवसे कन्या पुत्र होती नवसे कन्या पुत्र होती सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गिरगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली आपले नंद समस्त ग्रामस्थ मंडळी तसेच युवक मंडळ भजनी मंडळ गिरगाव. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.